सांगतो काय घडलं. तर लायब्ररीत मला ऍडमिशन पाहिजे होतं, पैसे नव्हते, झाडायला राहिलो आणि तिथूनच पुस्तकं मिळवून वाचू लागलो. बरोबर. केव्हा घडलं? 1997-99. मग त्या काळामध्ये राजकीय परिस्थिती काय होती, सामाजिक परिस्थिती काय होती, मीडिया, सोशल मीडियाचं स्थान काय होतं, किंवा एकंदरीत प्रिंट मीडियाचं स्थान काय होतं, प्रिंट मीडियाचा गवगाव किती होता, एकंदरीत भारताचा व्यवसाय वृद्धी दर काय होता, क्रयशक्ती काय होती, सामाजिक परिस्थिती आणि त्या अनुषंगाने त्यावर लिहिणारे बोलणारे लेखक कवी किती होते. बरोबर की नाही. आणि आजच्या तुलनेत त्या काळातलं माणसांचं पर कॅपिटा इन्कम किती होता, हे सगळं आपल्याला त्या दृष्टीने माहिती पाहिजे त्या काळातलं. बरोबर का नाही. आणि मग याचा सगळा ज्यावेळेस संच येतो, समूह येतो, त्यावेळेस तुम्हाला लिखाणाचा धागा सापडतो. आता मी रिटायर झालो, आता मी लिहिणार आहे, किंवा मला आता काहीच काम नाही म्हणून लिहिणार आहे, आता फावला वेळ म्हणून मी लिहिणार आहे, असं लिहिलं तर आपल्याला लिहिता येत नाही. संयम ठेवावा लागतो, त्यासाठी सगळ्या गोष्टी गोळा कराव्या लागतात. जी गोष्ट मी जगलोय, जी गोष्ट मी भोगली, ती लिहित असताना सुद्धा मी 3-3 महिने ट्रान्स मध्ये जात होतो. का? तर सुचतच नव्हतं काय, अशा काही गोष्टी घटना अंगावर येत होत्या आणि कधी कधी थांबावं लागत होतं, कारण ती स्थानं, ती ठिकाणं पुन्हा एकदा आपल्या पायाखालून घालायला लागत होती. जर ती अनवाणी चालली ना, तर ती कशी चालली, कुठून गेली, कुठल्या ओढ्यातून गेली, नदीतून गेली, नाल्यातून गेली, तिच्या मनात विहिरी वारंवार डोकावले असतील ना, तिला कधी आत्महत्येचे विचार आले असतील ना, तर त्या विहिरीचं रौद्रवृत्तीची खोली पाहण्यासाठी मला तिच्या डोकं पाहावं लागेल एकदा तरी. आणि मी ते केले. अनेक म्हाताऱ्या माणसांचे, आज्यापंचांचे खरगुडे हातात घेऊन पाहिले. कशासाठी? नेमकं काय भावना आहे त्यांच्या डोळ्यात. आपण जी पारू मांडतोय एखाद्या मोठ्या पडद्यावर, मोठ्या पुस्तकामध्ये, नेमक्या त्या पारूविषयी त्या म्हाताऱ्या माणसांच्या काय भावना आहेत जाणून घेतलं पाहिजे. आणि ते जाणून घेतलं, आणि ज्या ज्यावेळेस ही वृद्ध माणसं बोलत होती त्यावेळेस अंगावर शहार येत होते, डोळ्यातून पाणी येत होतं, काही सुचत नव्हतं. फक्त मोबाईल रेकॉर्डर चालू आहे आणि अखंडपणे त्या बायका बोलत होत्या, ती माणसं बोलत होती आणि मी ऐकत होतो. आणि ते रेकॉर्डिंग सगळं पुन्हा एकदा घरी येऊन ऐकताना, त्याचं शब्दांकन करताना, शब्दरूपात, संवाद रूपात बांधत असताना पुन्हा एकदा आश्रमचा अभिषेक घडतच होता. पण हे घडणं फार गरजेचं आहे. तुम्ही त्या घडलेल्या प्रसंगाशी एकरूप व्हायचं असेल, जसाच्या तसा उतरून त्या हृदयातून थेट समोरच्या वाचकाच्या हृदयापर्यंत पोहोचवायचं असेल तर हे फार गरजेचं आहे. कृत्रिम वाटायला नको कुठे. आणि ती कृत्रिमता टाळण्यासाठी ना जगलं भोगलेलंच लिहायला पाहिजे का, असं नाही. आता मला सगळे म्हणतात हा जगलं भोगलेलंच लिहितो, मग मी काय लिहायला पाहिजे? मला डीएड करायचं होतं पण नाही करू शकलो, तर मी मास्टर विषय लिहूच कसं काय लिहू? मला जे अनुभव नाहीत मी ते लिहू कसे? नाही लिहिता येणार. आणि फिक्शन नावाचा एक प्रकार आहे कादंबरीमध्ये, अवश्य लिहा. अफाट प्रतिभा शक्तीचा तो चांगला उत्तम नमुना आहे कादंबरी प्रकारातला. फिक्शन जरूर लिहा. फिक्शन मध्ये 90% कादंबऱ्या लिहिल्या जातात. यमुना पर्यटन ही जी 1857 साली पहिली कादंबरी आली, बाबा बदमजींनी लिहिली पहिली. खरं तर इंग्लंडमध्ये अगदी 14व्या का 15व्या शतकात आलेला कादंबरी नावाचा प्रकार आहे पहिला. म्हणजे कादंबरी हा नवीन साहित्य प्रकार ज्यावेळेस आला त्यावेळेस तो भारतात नव्हता, पण तो बाबा पद्मजींनी आणला. कारण यात काय, आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य असतं. एक तर तुम्ही पूर्ण फिक्शन लिहू शकता, किंवा अर्धसत्य लिहू शकता, किंवा अर्धसत्य आणि सत्याची जोड देऊन लिहू शकता. कादंबरीतल्या पात्रांची नावं बदलू शकता, ठिकाणं बदलू शकता, आणि काळ बदलू शकता, आणि त्यातून तुम्हाला जो परिणाम हवा आहे तो साधू शकता. कादंबरीचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं सगळ्या साहित्य प्रकारांमध्ये नॉव्हेल, कादंबरी, उपन्यास सगळ्यात स्ट्रॉंग साहित्य प्रकार मानला जातो. कविता जरी सगळ्यात लोकप्रिय प्रकार असला, लघुरूप, परंतु सगळ्यात स्ट्रॉंग प्रकार आहे. तो सहजासहजी हाताळता येत नाही. आता इथं विचारलं तर 80% लोक कविता लिहित असलेल्या हात वर येईल, पण कादंबरी लिहिता येत का हात जास्त वर येणार नाही. त्याचं कारण तो फार जबाबदारीने आणि कठीणतेच्या पातळीवर जाणारा प्रकार आहे. त्याच्यामुळं त्याच्याकडे आपण चांगल्या पद्धतीने पाहिलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने त्याचं लेखन केलं पाहिजे. आता मी पत्कीसर येण्यासारखा एकटाच बोलतोय, तर मी काही प्रश्न विचारायची संधी देतो. आणि सविता मॅडम, त्या लाल बॅगेतून आपली 3 पुस्तकं आणायची.
प्रश्न आपल्याला प्रश्न विचारायचा